गिरनारला दत्त महाराजांनी दत्त जयंतीला अग्निरूपात प्रगट होऊन दर्शन दिले. ते कसे ते पुढे बघू. जय गिरणारी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कमंडलूतून गंगा आणि अखंड धुनी कशी तयार झाली ते बघितली. या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीचा अनुभव बघणार आहोत. दत्त जयंतीला आम्ही गुरुशिखरावर दर्शन करून कमंडलू आश्रम येथे होत असलेल्या दत्तयागासाठी बसलो. तेथे मंत्रजाप चालू होते. यज्ञात आहुती देत होते. तेवढ्यात काही लोक बोलायला लागले की दत्त महाराजांनी दर्शन दिले. यावेळी येथील महंत महेशगिरी बापू सुद्धा उपस्थित होते आणि हा क्षण व्हिडिओमध्ये चित्रित सुद्धा झाला. तो आम्ही स्लो करून बघितले तर तेथे एक क्षण दत्त महाराज प्रगट झाले होते. त्यात स्पष्ट दिसत होतं की हातात काहीतरी शस्त्र, गळ्यात हाराची माळ आणि 3 तोंड असं दत्त महाराजांचं रूप समोर दिसत होते आणि त्यावेळी प्रचंड ऊर्जा जाणवत होती. तो अनुभव खरंच वेगळा होता. यानंतर मी ज्या तीर्थक्षेत्री एकटा जात होतो तेथे आम्ही आपोआप 3 लोक होतो. प्रत्येक ठिकाणी कोणीतरी गावाकडचे मित्र भेटत होते. असे वाटत होते की दत्त महाराज पाठीशी राहून हे सगळं घडवत आहे. हे सर्व विलक्षण अनुभव बघण्यासाठी अकाउंट बायोमध्ये दिलेली लिंक ओपन करा. या कमंडलू आश्रमासमोर दिसणारा हा छोटासा पर्वत आहे तरी कोणाचा आणि येथूनच अघोरी पंथाची सुरुवात झाली असे सांगतात. त्याची माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी नक्की फॉलो करा. जय गिरणारी. सहस्र वर्षों का वो ध्यान रच गया, युगों युगों का वरदान.